राष्ट्रीय समाज पक्षाच्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी होणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन या अनुषंगाने तसेच विविध विषयांवरती चर्चा झाली। नेमकं या बैठकीमध्ये काय झालं आपण जाणून घेऊया। या ठिकाणी शेखर काका खराता सांगतायत नेमकं बैठकीत काय झालं। आज फलटण कोरेगाव विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाची मीटिंग होती। त्या मीटिंगच्या निमित्तानं योग घातलेल्या 29 ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन आहे। तर त्या वर्धापन दिनाला फलटण तालुक्यातील फलटण कोरेगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते आम्ही सर्व कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहे। तर त्या जाण्याच्या नियोजनासंदर्भात आमची मीटिंग होती आणि त्यानंतर योग घातलेल्या आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आमच्या सर्व कार्यकर्त्यांची चर्चा अशी झाली की येणारी निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरती लढणार आहे। अशा पद्धतीचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा झाली आहे। आम्ही त्या पद्धतीचा ठराव आमचा अहवाल राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीला देणार आहे। फलटण कोरेगाव विधानसभेच्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने आज आमची फलटण कोरेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मीटिंग फलटण येथे झाली। त्या मीटिंगमध्ये अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांचा होरा होता की आपण पूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढलं पाहिजे। यासाठी आम्ही फलटण तालुक्याच्या वतीने एक शिष्टमंडळ माननीय महादेव जानकर साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्या पुढे आमचे म्हणणे मांडणार आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढावं। ह्या अनुषंगाने आमची तयारी पूर्ण आहे। तशी 1-2 उमेदवारांनी आम्हाला उमेदवारीची मागणी केलेली आहे। त्याचाही आढावा आम्ही साहेबांना देणार आहे किंवा त्या अनुषंगाने कुठला उमेदवार आपल्याला सक्षम पर्याय मिळू शकतो हे बी आम्ही ह्या अनुषंगाने चर्चा करणार आहे। तसेच ह्या आढावा बैठकीच्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की सर्वांनी एक दिलाने ही जागा जरी स्वतंत्रपणे नाही लढता आली, शेवटी हा निर्णय हा राज्य कार्यकारिणीचा आहे। त्यांनी जरी युती केली तरी युतीच्या माध्यमातून ही जागा फलटणची जागा ही राष्ट्रपतीसाठी सोडावी अशी आम्ही विनंती करणार आहे त्यांना की ही जागा राष्ट्रपतीसाठी सोडावी। धन्यवाद। मी भाऊसाहेब वाघ, राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश सचिव। आजची मीटिंग खऱ्या अर्थानं आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन या निमित्ताला 29 ऑगस्टला आहे शेगावमध्ये। या निमित्त मीटिंग घेत असताना या मीटिंगमध्ये विधानसभेचा सुद्धा विषय निघाला। आत्ता सांगितल्याप्रमाणे 2-3 नावं सुद्धा आमच्याकडं आलेली आहेत। ते आम्ही वरिष्ठांच्याकडं 29 तारखेला देणार आहे। तोपर्यंत अजून काय आली तरी त्यांची सुद्धा नावं आम्ही 29 तारखेला शेगाव येथे आम्ही त्या वर्धापन दिनानिमित्त त्यावेळेस आम्ही त्यांना हजर करतो।